बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे दिलासा देणारी। अखेर आज मान्सून मुंबईमध्ये दाखल होतोय। 14 दिवसांच्या प्रदीर्घ विश्रांतीनंतर मान्सूनने आगेकूच केली आहे। सोमवारी मान्सून रायगड जिल्ह्यातल्या अलिबागमध्ये धडकलेला आहे आणि आज तो मुंबईमध्ये दाखल होणार आहे। दुसरीकडे सातारा आणि सोलापूर ओलांडून मान्सूनने पुणे जिल्ह्यातल्या मावळ, मुळशी आणि पुणे शहराचा भाग व्यापलाय। तर अहिल्यानगरमध्ये कर्जत, जामखेड, मराठवाड्यातील धाराशिव, लातूर आणि नांदेडचा सुद्धा भाग मान्सूनने व्यापलेला आहे। मान्सूनने प्रगती केली आहे, त्यामुळे कोकण आणि मध्य महाराष्ट्रात सुखद गारवा निर्माण झाला आहे। दिलासा देणारी बातमी म्हणावी लागेल। अखेर आज मान्सूनचं मुंबईत आगमन होत आहे। प्रदीर्घ विश्रांतीनंतर मान्सूनने आगेकूच केलेली आहे। त्यामुळे नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळणार आहे। गेल्या काही दिवसांपासून प्रचंड उकाड्याने हैराण असलेल्या मुंबईकरांना कुठेतरी दिलासा मिळणार आहे। आणि जर मुंबईत समाधानकारक पाऊस पडला नाही तर कृत्रिम पावसाचा विचार केला जाऊ शकतो। मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर यांनी हे स्पष्ट केलंय। नगरसेविका यामिनी जाधव यांनी कृत्रिम पावसाच्या चाचपणीबाबत विचारणा केली होती। पावसानं ओढ दिल्यानं मुंबईच्या धरणांमधला पाणीसाठा हा 8% आलेला आहे। त्यामुळे मुंबईमध्ये 10% पाणी कपात लागू करण्यात आली आहे। मात्र या पाणी कपातीमुळे अनेक भागांमध्ये कमी दाबानं असमान पाणी पुरवठा होतोय आणि याच मुद्द्यावर सभागृह नेते गणेश खणकर सोबतच विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यासह 35 सदस्यांनी अतिरिक्त आयुक्तांना निवेदन दिलं आहे। त्यामुळे हा दाखल झालेला पाऊस जर समाधानकारक झाला नाही तर कृत्रिम पावसाचा विचार केला जाणार आहे। दरम्यान छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूर तालुक्यातल्या तलवडा घाट परिसरात काल संध्याकाळी ढगफुटी सदृश्य पावसानं मोठं नुकसान केलंय। शिऊर बंगला ते नांदगाव या मार्गावर बांधकाम सुरू असलेला पूल पाण्याच्या प्रचंड प्रवाहात वाहून गेलाय। त्यामुळे मार्गावरची वाहतूक तात्काळ बंद करण्यात आली आहे। त्यामुळे नागरिकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा असं आवाहन प्रशासनाने केलं आहे। जसे आपण पाहतोय छत्रपती संभाजीनगरमध्ये ही दृश्य आहेत। अगदी ढगफुटी सदृश्य असा पाऊस झालेला आहे। शिऊर बंगला ते नांदगाव मार्गावरचा पूल यामध्ये वाहून गेल्याचं पाहायला मिळतंय। पावसानं प्रचंड मोठं नुकसान केलेलं आहे।